मला आठवतं असं की फिर सुबह होगी या हिंदी पिक्चरचं शूटिंग आमच्या ब्रिजवर चालू होतं. त्यात राज कपूर, माला सिन्हा दोघंजण काम करत होती आणि फक्त ती अशी ब्रिजवरून येते आणि तिला धक्का लागतोय, केळेवाली दाखवली येते. पण त्याच्यानंतर ती साडी चेंज करण्याकरता आमच्या पहिल्या माळ्यावर पावसकरांची रूम होती आणि तिथे त्या आल्या होत्या. एवढा एक प्रसंग आठवतो. खूप माणसं जमा झाली होती आणि ते शूटिंग आम्ही अगदी संपूर्ण समोरासमोर बघितलेलं. पहिलं आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे कसं आमच्या दारामध्ये असं टेज बांधला जायचा आणि मग ते नाटक वगैरे व्हायचं. आमच्याकडे मेकअपचं झालं तर राण्यांकडे ते नाटकाची पात्र असतात ते आतमध्ये तिकडे घ्यायची आणि म्हणजे गॅलरीमध्ये संपूर्ण बसायचे सगळे लोक. म्हणजे अशी खूप मजा यायची. आमच्या जुन्या बिल्डिंगमध्ये आम्ही नाटक बसवतो. तर माझ्या 2 बहिणी नंदा आणि रतन यांनी मुलांचं नाटक बसवलं होतं. त्यात असा एक किस्सा काढला की नाटक संपत असताना तर सूर्यकांत चव्हाण यांचा कुत्रा त्यांनी ते मुलं सगळे बिल्डिंगची तिथे असल्यामुळे ते कुत्र्याने स्टेजवर उडी मारली आणि तो त्या याच्यामध्ये टेबलावर जाऊन बसला आणि हात असा करायला लागला आणि सगळे परीक्षक होते ते एकदमच चाट पडले. पुस्तकामध्ये राबतायत कुत्र्याची एंट्री कुठे आहे. सूर्यकांत चव्हाणची भाची होती साधना म्हणून, ती मेन नायक होती त्या नाटकामध्ये. त्यांचाच कुत्रा असल्यामुळे तिने पटकन हे केलं, त्या कुत्र्याला हात असा दाखवायला लावला, हे करायला लावलं आणि एवढ्यात उमेश मैदानी तो पडदा पाडला. आम्ही बिल्डिंगमध्ये प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग अमध्ये पहिले आम्ही एकत्र राहायचो सगळीकडे आणि खोलीमधून प्रत्येक मुलांना एकत्र करून भजनाचा प्रोग्राम आम्ही ठरवला होता. सर्व मुलांची घेऊन भजनं करायचो आणि ते शेवटी एकदम उत्तम तऱ्हेचं झालेलं होतं. प्रत्येकानं 3 वर्ष ड्रेस पण शिवले. ते ड्रेस एवढे छान दिसत होते की प्रत्येकजण त्याला प्रोत्साहन देत होते, बक्षिसं मिळत होती त्यांना. राणीबागच्या थिएटरमध्ये आम्ही नाटक ठेवलं होतं आणि वामन सावंत पंताची भूमिका करत होते आणि छोटू सावंत शिवाजी महाराज होते. आणि त्यावेळेला पंताची एंट्री आली, पंताचा प्रवेश आला आणि डायरेक्टर म्हणाले, अरे पंत कुठे आहे पंत. आमचे पंत पडद्याच्या पाठीमध्ये चहा पित होते. त्याने ताबडतोब कप ठेवला आणि पंताची भूमिका आली म्हणून आपल्या पंताची डोक्यात पगडी घालायची टाकून हे शिवाजी महाराजांची पगडी घालून स्टेजवर चालले होते. पूर्वी ते गणपतीला हात द्यावायच्या, पण आता काही एवढे गणपती तर राहिले नाही. पण नेहमी रोहितचे पप्पा म्हणजे रमेश नाईक आणि परत सुनील चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, बरेचसे जुने रहिवासी जे आता हयात नाही आहेत त्यांची सुद्धा मी फार जाणवते. आणि आमच्या बिल्डिंगचं एक म्हणजे कोणी आजारी पडलं किंवा कोणाला काही त्रास असेल तर त्यांची माणसं यायच्या अगोदर आमच्या बिल्डिंगमधली सगळी माणसं त्या घरामध्ये जमा होणार. त्यांना काय हवं नको ते विचारणार, डॉक्टर घेऊन येणार. त्याच्यावरती लगेच कोण काय घेऊन ये, पाणी घेऊन ये, काय घेऊन ये, हे घेऊन म्हणजे कोणी वाटच बघत बसत नाही की त्याला काय करावं, यांच्या माणसांना बोलवेपर्यंत थांबूया का. ती त्यांची माणसं येईपर्यंत त्याच्यावरती सगळे उपचार झालेले असतात. मी आणि माझी मिसेस 1994 साली या बिल्डिंगमध्ये राहायला आलो. तिथपासून आज 21 वर्ष झाली. ह्या 21 वर्षात आमचे शेजारी बिल्डिंगमधील सर्व रहिवाशांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आमच्याकडे शब्दच नाही आहेत. दरवर्षी दिवाळीला इथे तरुण वर्ग म्हणजे सगळे सहभागी होतात आणि चांगला कंदील, मोठा कंदील तयार स्वतः करतात
आणि त्याच्यामध्ये डेकोरेशनही चांगलं केलं जातं आणि एवढ्या ह्याच्या विभागात आमचाच इथे कंदील चांगल्या प्रकारे दिवाळीला आदल्या दिवशी लावला जातो. कंदील हा विषय फक्त माझ्याकडे चांगला आहे. मी कंदील इकडे आपल्या बिल्डिंगचा जो कंदील पाहिला तसा कंदील अजूनपर्यंत पाहिला नाही. साधारण कंदील गिरगाव आणि दादर या 2 विभागात जास्त असतात, पण एवढा सुंदर कंदील व्यवस्थित असा या इतर दोन्ही भागात नाही पाहायला मिळत. एवढा आपल्या स्वतःच्या बिल्डिंगचा मस्त कंदील असतो. माझे मिस्टर ह्या बिल्डिंगमध्ये सेक्रेटरी होते आणि म्हणजे इतकं असं जम बसवला होता की सगळ्यांना मुलांना अगदी एकोप्याने सगळं घेऊन कार्य करत होते आणि त्यांनीच हे सगळं म्हणजे जोपासायला सुरुवात केली की हे स्पर्धा, हे सगळं खेळ, मुलांना एकोपा असं सगळं. 24 वर्ष आम्ही प्रोग्रेसिव्ह परिवारामध्ये राहत होतो. आता 1 वर्ष आम्ही बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायला आलो, परंतु आम्हाला एक दिवस असं जात नाही तिकडच्या आठवणी आल्याशिवाय. जे आत्ताच्या 25 वर्षातले रहिवासी आणि 15 वर्षापूर्वीचे रहिवासी आम्हाला असं वेगळं असं जाणवत नाही. सगळी आपण एकच आहोत असं वाटतं. विशेष मला जो आवडतो तो आपला दीपोत्सव. या दीपोत्सवामध्ये कधी नाही पण आपण 15 दिवस सगळे एकत्र असतो, सगळ्यांची मतं जाणून घेत असतो, सगळे एका विचाराने चालत असतो. तो दीपोत्सव तो मला खूपच आवडतो, कारण त्यामुळे आपली एकजूट निर्माण होते आणि ही एकजूट अशीच शेवटपर्यंत राहावी असं मला वाटतं. आपल्या बिल्डिंगमध्ये सगळी मुलं म्हणजे गणपतीला, चिंतामणीला आपल्या जी पुष्पवृष्टी करतात ती इतकी उत्तम असते की त्यामध्ये सगळ्यांचा इतका मनोभावे त्याच्यात प्रेम असतं आणि भक्तिरस असतो. त्याच्यामुळे ती सगळी आनंदाने मुलं रात्रीचा दिवस करून ती तिथे काम करतात आणि त्याची पुष्पवृष्टी इतकी सुंदर सजावट असते. त्या पुष्पवृष्टीची सुंदर सजावट करून ती लावायची आणि तिचं पूर्ण याची अरेंजमेंटसुद्धा इतकी छान करतात आणि त्याच्यात त्यांना आनंदही मिळतो. इतकी छान प्रकारची ती पुष्पवृष्टी होते. 25 साल इस इमारत को बने हो गई है और यहाँ पर हम जितने लोग यहाँ रह रहे हैं सब प्यार और सद्भाव से रहते हैं. मुझे कभी फील नहीं हुआ कि मैं दिल्ली से आकर यहाँ 2 साल से रह रहा हूँ, क्योंकि पिताजी यहाँ बरसों रहे हैं और वो मोहब्बत, वो प्यार यहाँ पर रहने वाले हर घर के लोगों से मिलता है. और उम्मीद करता हूँ की जब तक हम लोग यहाँ हैं ऐसे ही खुश रहें. आपल्या बिल्डिंगला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. आणि असंच काही ना काहीतरी अजून नवीन काहीतरी गोष्टी आपण करत राहाव्यात, कुणासाठी म्हणा, मुलांसाठी, मोठ्यांसाठी, की जेणेकरून सगळ्यांनाच प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होता येईल आणि प्रत्येकाला इंटरेस्ट राहील इथे काहीतरी नवीन होतं यासाठी. मला नवीन बिल्डिंगमध्ये येऊन फार मजा येते आणि मला इथे भरपूर फ्रेंड्स मिळाले. रिया दीदी, गीता दीदी, सार्थी, स्वरा, संयुक्ता दीदी, मानविका दीदी. मला त्यांच्यावर खेळायला भरपूर आवडतं आणि ह्या 25th इयरमध्ये मी भरपूर मजा करणार आहे. मला फार मजा येते बिल्डिंगमध्ये.